राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक बापू पवार आपल्या बरोबर आहेत। अशोक बापूजी, शिरूर या विधानसभा मतदारसंघातून अटीतटीची लढत झाली। एकंदरीतच संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये तुम्ही आघाडीवरती होता, मात्र निकालाच्या दिवशी तुम्ही पिछाडीवरती होता आणि तुमचा पराभव झालाय। माऊली कटके जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये आले, ते दुसऱ्या पक्षात होते शिंदेंच्या, त्याच्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये आले। एवढ्या अल्पावधीतच त्यांचा विजय झालेला आहे। या विजयाचं कसं तुम्ही पाहता? कारण की अनेक उमेदवारांची आता शरद पवारांवर बैठक झाली तुमच्या, तर अनेकांनी ईव्हीएम वरती खापर फोडलं। खरं म्हणजे हे मतदान लोकांनी केलं असं आमचं म्हणणंच नाही राहिलं। हे मतदान सगळं ईव्हीएम मशीननीच केले आणि त्या ईव्हीएम मशीनमुळेच आमच्यासारख्या अनेक जे आज आम्ही निवडणुकीला उभे होतो त्यांचा पराभव त्या मशीनने केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे। परंतु खरं तर अनेक उमेदवार आता पराभूत झालेले ते शरद पवारांबरोबर बैठकीला होते। त्या बैठकीमध्ये सातत्याने ईव्हीएमच्या घोळासंदर्भात अर्थात विधानसभेमध्ये असलेली मतं आणि टॅली झालेली मतं याच्यामध्ये बरोबरीच होत नव्हती, अशा पद्धतीने देखील सातत्याने आरोप लावले। सोशल मीडियावरती अनेक पोस्ट फिरतात आहेत की माझ्या घरातलं मतदान देखील मला मिळालेलं नाही, असे देखील व्हिडिओ काही उमेदवारांचे फिरताना पाहायला मिळतात। नक्कीच त्यात परत की अनेक ठिकाणी या मशीन 5:30ला बंद केल्या, काही 10-5 मिनिटांनी बंद झाल्या असतील, परंतु 6च्या आत मशीन बंद केल्या। मग हा कुठल्या कायदा त्यांचं लागू होतं की 6च्या आत? आम्ही याच्या विरुद्ध बी अर्ज दिला होता काउंटिंगच्या वेळेला, परंतु अधिकाऱ्यांनी तो अर्ज आमचा फेटाळला। जिथं आमचा माणूस सांगतो की यार इथलं टायमिंग पहा, त्याच्यावर टायमिंग असतं, ते टायमिंग जर तुमचं 6च्या आधीचं होतं, पहिलं ते 5:55चं असेल, 5:40चं असेल, तर त्याची नोंद व्हायला पाहिजे होती। तसं आम्हाला खरं तुम्ही दाखला द्यायला पाहिजे होता, परंतु ते दिला नाही, त्यांनी फेटाळलं गेलं। परंतु आता यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। आता ईव्हीएमची निवडणूक विधानसभेची घेतली गेली, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचा वापर व्हावा का, अशी तुम्ही काही भूमिका ठेवली? नक्कीच आज सर्वसामान्य लोकांना सुद्धा बॅलेट पेपरचीच गरज आहे। उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या बॅलेट पेपरवरतीच झाल्या पाहिजे, नाहीतर ईव्हीएम त्यावेळेला असलं तर परत ते ईव्हीएम मतदान का करणार नाही, तेच मतदान करील आणि चांगल्या माणसाचा याचा नाहक बळी जाईल, काम करणाऱ्या माणसाचा बळी जाऊ शकतो। म्हणून पारदर्शकपणे करायचं असेल तर अमेरिकेसारख्या देशामध्ये जर बॅलेट पेपरवर करतात तर इथं का करायला अवघड आहे आपल्याला? त्या नक्कीच केल्या पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। खरं तर तुमच्या शिरूर विधानसभेची निवडणूक जी आहे ती संपूर्ण रंगतदार ठरली। अजित पवारांनी देखील तुमच्या विरोधात त्या ठिकाणी सभा घेतलेली होती। सातत्याने वारंवार तुमच्या कारखान्यावरती, घोडगंगा कारखान्याच्या संदर्भात वारंवार प्रश्नचिन्ह अजित पवार उपस्थित करतात की तुम्ही तुमचा सहकारी कारखाना बुडतीला घातला, परंतु तुमचा प्रायव्हेट कारखाना होता तो तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवला। अशा अनेक पद्धतीच्या टीका टिप्पणी तुमच्यावरती करण्यात आली। तुम्ही सातत्याने कर्ज मागत होता राज्य सरकारकडनं साखर कारखान्यांना, ते सुद्धा दिलं गेलेलं नाही। आपल्याला माहिती 20 सहकारी साखर कारखान्यांना या राज्य सरकारने NCDCचं आणि राज्य बँकेचं कर्ज दिलं। आमचा कारखाना फिजिबल होता, पण आमच्यासारख्या कारखान्याची फाईल तुम्ही 3-3, 4-4 महिने दाबून धरली। माझा स्पष्ट आरोप आहे, केवळ मी त्यांच्या पक्षात जायना म्हणून आमची फाईल दाबून धरली आणि नाहक त्रास दिला। हा कारखाना काय एकट्या अशोक पवारचा असत नाही, आज 25-30 हजार सभासद त्या कारखान्यावरती असतात। जर जुलै 2023ला आमचा 1 रुपयासुद्धा थकीत नव्हता तरीसुद्धा आम्हाला अडचणीत आणलं। ज्या कारखान्यावरती हजार कोटीचं कर्ज आहे, मी हे तुम्हाला स्पष्टपणे कुणाच्याही समोर कबूल करून देईन। त्या कारखान्याला तुम्ही 2 युनिटला 550 कोटी रुपये दिले, अनेक कारखान्याला 200 कोटी रुपये दिले आणि मग आम्हीच काय पाप केलं होतं? आमच्या रावसाहेबदादा पवार घोडगंगाच्या सभासदांनी हा नाहक बळी देण्याचं काम केले। त्या काळात आपल्याला आठवत असेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मला घेऊन स्वतः CM साहेबांच्याकडे गेले होते आणि CM साहेबांच्याकडे गेल्याच्या नंतर तिथं फक्त एकच अडचण सांगायची, ती अर्थ खाते सांगत होती। दुर्दैवानं असं पाप करणं हे अत्यंत गैर आहे असं मी मानतो। खरं तर या सगळ्यात तुमच्या शिरूरच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मुलाला देखील अपहरण झालेलं होतं, तुमच्या मुलाला मारहाण झालेली होती, तो सगळा किस्सा होता। त्याच्यानंतर तुम्ही स्वतः माध्यमांशी देखील बोललेला होता, केससुद्धा केलेली होती। त्या सगळ्या संदर्भातली अपडेट काय आहे आणि त्या मागची घटना कशी होती? खरं म्हणजे त्या निवडणुकीच्या काळात माझ्या मुलाला काही त्या मांडोगण फराट्याच्या मुलांनी आपल्याला इथं काही मतदान मिळणार आहे त्यांना भेटीगाठी घ्यायचं म्हणून फसवून नेलं, मोटरसायकलवर नेलं, एकटाच पाहून एका रूममध्ये कोंडलं, 4 जण आत शिरले आणि एक दुष्कृत्य, वाईट कृत्य त्यांनी त्या माझ्या मुलाच्या बरोबर केलं। माझा मुलगा त्या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी खरं म्हणजे धडपड करत होता।
त्याला सांगत होते हे तू केल्यामुळं आम्हाला समोरच्या लोकांच्याकडनं 10 कोटी मिळणार आहे, पण तू जर आम्हाला 10 कोटी परत दिले तर आम्ही याचा विचार करू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी नाहक त्याच्या गाळ्याला दोरी आवळून त्याला मारण्याचा, जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. सगळं हे पोलीस स्टेशनला रजिस्टर झालेलं आहे. कुणाला खात्री करायची असेल तर शिरूर पोलीस स्टेशनला याची खात्री करा. आणि नशिबानं आज माझा मुलगा वाचला. त्यातले 3 आरोपी पकडले गेले आणि ज्या लेडीजला पुढं केलं ती लेडीज पळून गेली, ते अजूनपर्यंत पोलिसांना सापडत नाही. खरं म्हणजे ह्याच्या मागचा सूत्रधार कोण? कारण त्याच्या बंगल्याच्या बाहेर एक 40 नंबरची गाडी सापडली होती. मग ती 40 नंबरची गाडी कोणत्या गावातली, कोण आहे, त्या सूत्रधाराच्या जवळची का, याचा शोध खरं पोलिसांनी घेतला पाहिजे, माझी विनंती आहे त्यांना. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या कुटुंबावरती हल्ला होत असताना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या विरोधी उमेदवाराचा हात आहे. मी पोलिसांना शोधायला सांगितलं साहेब. आज मी कुणाचं नाव घेणं हे गैर आहे. मी एवढ्या निवडणुकीच्या काळात बी याचं राजकीय भांडवल अजिबात केलं नाही, हे समाजाला माहिती आहे. माझ्यावरती उलट आरोप केला गेला की मी अमुकचं नाव घेतलं. मी अजिबात कुणाचं नाव घेतलं नाही. पण आज पोलीस खात्यानं का चौकशी करत नाही? तो सांगतोय आरोपी की 1 महिन्यापासून आमचं असं प्लॅनिंग चालू आहे. आणि मग 1 महिन्यापासून प्लॅनिंग चालू आहे तर याच्यात किती लोक आहेत इन्व्हॉल्व, कोण आहे, त्याला 10 कोटी द्यायला कोण तयार झाला होता, त्या लोकांचा शोध घेणं हे पोलीस खात्याने जबाबदारीने केलं पाहिजे. आज माझा जरी तो मुलगा असला तरी तो एका साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून काम पाहत असताना जर आज त्याच्या जीवाला धोका असेल तर सर्वसामान्याच्या जीवाला हे पोलीस खातं काय करू शकतंय? म्हणून माझी विनंती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना की ह्याचं दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे. धन्यवाद अशोक बापूजी, तुम्ही आमच्याशी बोललात. अशोक बापू पवार जे माजी आमदार आहेत त्यांच्या संपूर्ण या निवडणुकीमध्ये त्यांच्या कुटुंबावरती हल्लासुद्धा झालेला होता. त्यांच्या मुलाला अपहरण करून त्यांना मारहाण झालेली होती. त्या सगळ्या संदर्भात ते म्हणतात की पोलिसांनी आता या सगळ्या संदर्भाची निष्पक्षपणे चौकशी करावी. पोलिसांकडनं मला न्यायाची अपेक्षा आहे आणि त्याचसोबतच आता येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ती अशोक बापू पवार यांनी आपल्यासोबत केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.